की आमच्याजवळ नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व आहे, पण ते कुठेतरी सक्षम नसल्यामुळे आणि पोकळ झाल्यामुळे आता त्यांना काँग्रेसच्याच लोकांना घ्यावं लागतंय. ही शोकांतिका आहे आणि या निमित्तानं भाजपजवळ कार्यकर्ते नाहीत आणि भाजपमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही माणसाला आणि कार्यकर्त्याला भविष्य नाही, हेच यातून अधोरेखित होतं. दिल्लीमध्ये आज सर्व विरोध पक्ष आंदोलन करतायत मोठं 10 वाजल्यानंतर. कसं बघताय सगळ्याकडे, कारण गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या चर्चा त्या मतांची चोरी झाली आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आणि या मतांच्या चोरीचा जो पेव आहे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या अनुषंगानं फुटलेलं आहे. त्यामुळे लोकशाही म्हणजे काय, तर लोकशाही म्हणजे नागरिक म्हणजे काय, तर नागरिकाला दिलेला अधिकार म्हणजे मतदानाची काय किंमत, वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू या अनुषंगानं निवडणुकीची प्रक्रिया, प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया ही संपन्न होते. या सगळ्याच प्रक्रियेवर आता डल्ला मारण्याचं आणि चोरी करण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करत आहे. अर्थातच लोकशाही लयास यांना न्यायची आहे आणि त्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष मित्रपक्षच नव्हे तर तमाम नागरिकांनी या संदर्भात संघर्ष केला पाहिजे. अशी करो या मरोची परिस्थिती आज आपल्या देशातल्या लोकशाहीवर आणि अर्थात नागरिकांवर आलेली आहे. नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि 10 दिवसात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. उलटा चोर कोतवाल को डाटे, वोट चोर कोतवाल को डाटे आणि या संदर्भामध्ये चोर तो चोर आणि चिरजोर अशा प्रकारची असणारी एकंदरीत परिस्थिती आहे. सर, नागपूरमधनं 2 प्रश्न आहेत. एक तर एक व्हिडिओ व्हायरल झाला नागपूर जबलपूर हायवेवरती ना, एका पतीनं आपल्या पत्नीचा मृतदेह 2 व्हीलरवर न्यायची वेळ आली आहे. मदत मागून कुठलीही अँब्युलन्स किंवा कुठल्याही मदत त्याला पोहोचली नाहीये. तो व्हिडिओ एवढा भयंकर आहे की मृतदेह पत्नीचा त्याला 2 व्हीलरवर बांधून न्यावा लागतोय. विरोधी पक्ष म्हणून या सगळ्याकडे कसं बघता आणि भाजपला काहीतरी आरोग्य विभागाचं जे बजेट आहे हे 66% बजेट हे अँब्युलन्सवर खर्च केलं गेलं आणि अँब्युलन्सवर का खर्च केलं गेलं तर तिथे लाडका ठेकेदार हा कुठेतरी आणला गेला. त्यामुळे उपचाराकरता यांनी पैसे बजेटमध्ये ठेवले नाही आणि अँब्युलन्स रुग्णवाहिके करता ठेवले तर त्याही ठिकाणी भ्रष्टाचार आहे आणि ह्या भ्रष्टाचाराचं हे उदाहरण आहे की एवढ्या मोठ्या आर्थिक तरतुदी असतानाही अँब्युलन्स न मिळणे म्हणजे त्याही ठिकाणी मोठा भ्रष्टाचार, हा अँब्युलन्स भ्रष्टाचार असल्याचं या निमित्तानं उघड होत आहे. दुसरं एक सुनील केदार जे माजी मंत्री आहेत त्यांच्या विरोधात काल काँग्रेसच्याच एका मोठ्या नेत्यांनी नागपूरमध्ये मोर्चा काढला. बँकेचा तो सगळा घोटाळा आहे, त्यांना अटक करा अशी मागणी करते. नागपूर काँग्रेसचा तिढा वाढत चाललाय असं वाटतंय? नाही, अशा प्रकारचा कुठलाही त्या ठिकाणी तिढा नाही आणि त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा अथवा पक्षाचा काही संबंध नाही. मुंबईमध्ये दहीहंडीच्या निमित्ताने जी काही बॅनरबाजी होताना पाहायला मिळते, पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीच्या सगळ्याच्या बॅनरबाजी